बिग बॉस मराठीच्या घरात राखी सावंतची एंट्री होताच घराचं वातावरण पूर्णपणे बदललं आहे. आधी जिथे फक्त रणनीती, मैत्री आणि भांडणांचा खेळ सुरू होता, तिथे आता एंटरटेनमेंट सोबत ड्रामाचाही लेवल खूप वाढलाय. राखी येताच प्रत्येकाची नाडी ओळखायला लागली आणि त्याच दरम्यान घरात अशी एक घटना घडली की सगळेच थक्क झाले. घरात अचानक चोरी होते, कोणाचं तरी सामान गायब होतं आणि संपूर्ण घर संशयाच्या भोवऱ्यात सापडतं. विशाल, रुचिता आणि दीपाली या तिघांवर सर्वात जास्त संशय घेतला जातो. कोणी उघडपणे काही बोलत नाही, पण प्रत्येकजण एकमेकांकडे पाहू लागतं. हसत खेळत असलेलं घर अचानक चौकशीच्या मोडमध्ये जातं. तेव्हाच बिग बॉस एक मोठा ट्विस्ट देतात. चोरी शोधण्याची जबाबदारी दिली जाते वाईल्ड कार्ड एंट्री राखी सावंतला. आदेश मिळताच राखी लगेच आपल्या भूमिकेत शिरते आणि स्वतःला पोलीस इन्स्पेक्टर घोषित करते. तिचा अंदाज पूर्ण बदलतो. भारी आवाज, कडक चाल आणि थेट मुद्द्यावर वार करणारे प्रश्न. राखी सर्व घरच्यांना लिव्हिंग एरियामध्ये बोलवते आणि चौकशी सुरू करते. प्रत्येकाला वेगळे प्रश्न, वेगळा अंदाज. कधी घाबरवून, कधी हसवून, तर कधी भावनिक दबाव टाकून ती माहिती काढण्याचा प्रयत्न करते. 5 मिनिटात चोर शोधायचं चॅलेंज असल्याने राखी पूर्ण ताकदीने या मिशनमध्ये लागते. सुरुवातीला ती दीपालीला विचारपूस करते, नंतर रुचिताला घेरते. दोघी स्वतःला निरपराध सांगतात. पण जेव्हा विशाल कोटियांची वेळ येते तेव्हा राखीचा अंदाज अचानक बदलतो. तिचे प्रश्न इतके सरळ असतात की विशाल वारंवार स्पष्टीकरण देऊ लागतो. घरच्यांनाही आता काहीतरी गडबड असल्याचा संशय येऊ लागतो. 5 मिनिटं पूर्ण होताच राखी आपला निर्णय सांगते. चोर आहे विशाल कोटियन. हे ऐकताच घरात मोठा गोंधळ उडतो. काही जण आश्चर्यचकित होतात, काही हसू लागतात, तर काहींना विश्वासच बसत नाही. विशाल स्वतःला निर्दोष म्हणत राहतो, पण राखी आपल्या निर्णयावर ठाम राहते. ड्रामा इथेच संपत नाही. राखी लगेच एक तात्पुरती जेल तयार करून पोलीस इन्स्पेक्टरच्या अंदाजात विशालला जेलमध्ये बंद करते. घरच्यांना हे पाहून हसूही येतं आणि धक्काही बसतो. आता मजेत सुद्धा चोरी करण्याची हिंमत कोणी करणार नाही, कारण राखीची कोट कधीही भरू शकते. आता पाहणं रंजक ठरणार आहे की विशाल खरंच चोर होता की राखीचा निर्णय पुढे नवीन वाद निर्माण करणार. एका छोट्या चोरीमुळे संपूर्ण घरात मोठा बवाल माजला आहे आणि येणारा एपिसोड ड्रामा, कॉमेडी आणि सस्पेन्सने भरलेला असणार आहे.